हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनला स्टार्ट केलेलं आहे मागच्या 1-2 लेक्चर पासून. त्याच्यामध्ये आपण विशेष करून SN1 SN2 रिॲक्शन मेकॅनिझम डिस्कस केलं. त्याच्यामधले जे काही स्टेरिओकेमिकल ऍस्पेक्ट्स आहेत, ज्या काही थोड्याफार स्टेरिओ केमिस्ट्रीच्या टर्म्स आहेत, त्या आपल्याला आता डिस्कस करायच्या. थेरॉटिकल टॉपिक आहे, काल तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत. तर थेरॉटिकल टॉपिक असल्यामुळे थोडक्यात डायग्रामॅटिकली जेवढं मला तुम्हाला चांगल्यापैकी एक्सप्लेन करता येईल तेवढं करतो. मला डेफिनेशन वगैरे ते व्यवस्थित दिलेल्या आहेत, सगळ्या समजतील त्या भाषेमध्ये. आता आपण थोडं डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन बघू, म्हणजे तुम्हाला समजायला सोप्या जातील त्या डेफिनेशन. काही विशेष नाहीये, सोपं आहे. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर जे काही तुम्ही स्टेरिओकेमिकल आस्पेक्ट्स बघताय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये, ज्या आपण यूज केल्या टर्म्स, जसं की रेसेमिक मिक्सचर, इन्व्हर्जन, रिटेन्शन, ऐकलं ना आपण. SN2 मध्ये इन्व्हर्जन प्रोडक्ट भेटला. त्याच्यानंतर SN1 मध्ये बॅकसाइड अटॅक पण होतो, फ्रंट साइड अटॅक पण होतो. तुम्हाला रिटेन्शन प्रोडक्ट सुद्धा भेटतो, इन्व्हर्जन प्रोडक्ट पण भेटतो. मग त्यांचं जे मिक्सचर असतं 50% इक्विमोलर मिक्सचर ऑफ रिटेन्शन अँड इन्व्हर्जन प्रोडक्ट इज कॉल्ड एज रेसेमिक मिक्सचर. ठीक आहे. जे काही डी आणि एल आयसोमरचं मिक्सचर असतं, तर डी आणि एल आयसोमर म्हणजे काय ते तुम्हाला आता पुढे चालून कळेल आता ह्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर त्या काही थोड्याफार स्टेरिओ केमिस्ट्रीच्या टर्म्स आहेत, त्या आपण या ठिकाणी काय करणार आहोत, स्टुडंट डिस्कस करणार आहोत. तर बघा, त्याच्यामध्ये पहिली डेफिनेशन मी तुम्हाला दिलेली आहे, ती आहे ऑर्डिनरी लाईट. आता ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, आपल्या घरामध्ये जो लाईट असतो, बल्ब असेल, ट्यूबलाईट असेल, CFL असेल, हे सर्व ऑर्डिनरी लाईट आहे. त्याच्यामधून जे काही लाईटचे रेज निघतात, त्या लाईटच्या रेजची जी वेव्हलेंथ आहे सगळी डिफरंट आहे. ओके. अँड ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन विथ डिफरंट वेव्हलेंथ. त्याचे जे रेज असतात ते सगळ्या बाजूंना पसरतात. जिकडे जिकडे पॉसिबल आहे त्या त्या डायरेक्शनला त्याचे रेज पसरतात. ठीक आहे. ऑर्डिनरी लाईटची त्याची डायग्राम कशी काढली आपण ऑर्डिनरी लाईटची, या प्रकारे तुम्ही ते लाईटचे रेज दाखवले की सगळ्या बाजूंना काय होतात, त्या लाईटचे रेज काय होतात, व्हायब्रेट होतात. ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन. जिकडे शक्य आहे तिकडे त्या लाईटच्या रेज काय होतात, पसरतात, व्हायब्रेट होतात. ठीक आहे. त्या टाईपच्या लाईटला काय म्हणतो आपण, ऑर्डिनरी लाईट. म्हणजे आपल्या घरगुती वापरासाठी, डोमेस्टिक यूज साठी जे लाईट असतात ते सर्व लाईट कसे असतात, ऑर्डिनरी लाईट असतात. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत त्याचा लाईट काय होतो, व्हायब्रेट होतो, त्याची रेज काय होतात, पसरतात. ओके. त्यानंतर दुसरी जी टर्म दिलेली आहे स्टुडंट तुम्हाला, ती दिलेली आहे प्लेन पोलराइज लाईट. त्याला शॉर्टकटमध्ये PPL म्हटलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे. सुरुवातीला फक्त त्याचा फुल फॉर्म दिलेला आहे, पोलराइज्ड प्लेन पोलराइज्ड लाईट. देन व्हॉट इज प्लेन पोलराइज लाईट. बघा, आता प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय, तर वेन दिस ऑर्डिनरी लाईट, हा जो ऑर्डिनरी लाईट असतो स्टुडंट, या ऑर्डिनरी लाईटला जेव्हा आपण निकोल प्रिझम मधून पास करतो, हा जो ऑर्डिनरी लाईट आहे तुमचा, ज्याचे रेज सर्व बाजूंना पसरतात, व्हायब्रेट होतात इन ऑल पॉसिबल प्लेन, दिस टाइप ऑफ ऑर्डिनरी लाईट वेन पास थ्रू निकोल प्रिझम. हा जो निकोल प्रिझम असतो हा कॅल्काइट क्रिस्टलने भरलेला असतो. साधा प्रिझम तर तुम्हाला माहिती आहे, फिजिक्स लॅब मध्ये बघायला भेटेल तुम्हाला. ठीक आहे. हा दोन प्रिझम एकमेकांना या प्रकारे जोडलेले असतात. ठीक आहे. ते कॅल्काइट क्रिस्टलने बनलेला असतो तो, CaCO3च्या क्रिस्टलने. त्याच्यामधून जेव्हा तुमचा हा ऑर्डिनरी लाईट जेव्हा तुम्ही पास करता, वेन दिस ऑर्डिनरी लाईट पास थ्रू निकोल प्रिझम, हे काय निकोल प्रिझम आहे, निकोल प्रिझम, देन इट इज फाउंड दॅट द रेज ऑफ इमर्जिंग लाईट, जो काही लाईट त्याच्यामधून पास होऊन निघेल बाहेर, त्याचे रेज काय दिसतील आपल्याला, एकाच डायरेक्शनला व्हायब्रेट होताना दिसतील. बरोबर. ऑर्डिनरी लाईटचे काय होतात, सगळ्या बाजूंना जिकडे शक्य आहे त्या साईडला पसरतात. बट हा जो प्लेन पोलराइज लाईट भेटेल आपल्याला या ठिकाणी, याचे जे रेज असतील ते काय होतील, फक्त एकाच डायरेक्शनला काय होत असतील, व्हायब्रेट होत असतील. सेम डायग्राम मी तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायसाठी दिलेली आहे नोट्समध्ये. ठीक आहे. तर काही कळत नसेल तर विचारा. When this ordinary light pass through Nicol prism, then it is found that light emerging out of it consists of rays vibrating in only one plane. याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, हे जे रेज इमर्जिंग झाले, याच्यातून बाहेर निघाले निकोल प्रिझम मधून, आधी सगळ्या डायरेक्शनला व्हायब्रेट होत होतं लाईट. निकोल प्रिझम मधून पास केल्यावर काय दिसतंय तुम्हाला, एकाच डायरेक्शनला रेज काय होतात, व्हायब्रेट होत आहेत. ओके. देन दॅट टाइप ऑफ लाईट विच कन्सिस्ट ऑफ रेज व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन, दॅट टाइप ऑफ लाईट इज कॉल्ड एज प्लेन पोलराइज लाईट. ओके. समजलं, प्लेन पोलराइज लाईट. कारण प्लेन पोलराइज लाईटचं काम आपल्याला पुढे महत्वाची जी कन्सेप्ट आहे पुढची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, ती समजण्यासाठी तुम्हाला प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय ते माहित पाहिजे. म्हणून मग तुम्हाला प्लेन पोलराइज लाईट समजण्यासाठी ऑर्डिनरी लाईट माहिती पाहिजे, म्हणून ह्या सर्व डेफिनेशन घेतल्या. ठीक आहे. ऑर्डिनरी लाईटची डेफिनेशन काय सांगितली मी तुम्हाला,
ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन विथ डिफरंट वेव्हलेंथ. हा जो तुमचा ऑर्डिनरी लाईट असतो त्याचे रेज जे असतात ते सर्व डायरेक्शनला पसरतात. ऑल पॉसिबल डायरेक्शनला त्याचे रेज काय होतात, व्हायब्रेट होतात. बट जो तुमचा प्लेन पोलराइज लाईट असतो त्याचे रेज काय होतात, एकाच डायरेक्शनला काय होतात, व्हायब्रेट होतात. समजलं असेल तुम्हाला आता. ठीक आहे. मग या ऑर्डिनरी लाईटला जर तुम्हाला प्लेन पोलराइज लाईट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो, या ऑर्डिनरी लाईटला कशातून पास करतो, निकोल प्रिझम मधून पास करतो. ठीक आहे. पूर्ण डायग्राम तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे नोट्स मध्ये. निकोल प्रिझम मधून पास केलं की ऑर्डिनरी लाईट कशात कन्वर्ट होतो, तुमचा प्लेन पोलराइज लाईट मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्या पुढचा महत्वाचा कन्सेप्ट आहे स्टुडंट तुमचा आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. देन व्हॉट इज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, तर बघा डेफिनेशन तर तुम्हाला सांगणारच आहे मी, तुम्हाला नोट्स मध्ये दिलेली सोप्यात सोपी डेफिनेशन. आधी तुम्हाला थेरॉटिकली एक्सप्लेन करण्याआधी तुम्हाला डायग्रामॅटिकली थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. आताच आपण हा प्लेन पोलराइज लाईट बघितला, त्याच्यामध्ये तुमचे जे रेज आहेत लाईटचे ते एकाच डायरेक्शनला काय होत होते, व्हायब्रेट होत होते. बरोबर. हा काय तुमचा प्लेन पोलराइज लाईट. ठीक आहे. ते एरो वगैरे काय दाखवत नाही मी. हा तुमचा प्लेन पोलराइज लाईट आहे. ठीक आहे. when this plane polarized light pass through a solution of organic compound, जेव्हा असा प्लेन पोलराइज्ड लाईट आपण एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सोल्युशन मधून पास करतो. ठीक आहे. आता समजा मी या ठिकाणी एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला, ग्लुकोज घेतला किंवा अजून दुसरा कुठला ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला, कुठलाही घेऊ शकता तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड. जर समजा हा प्लेन पोलराइज्ड लाईट जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केल्यानंतर तो रोटेट होतो, आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. एक तर क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल. तुमचा हा जो प्लेन पोलराइज्ड लाईट आहे तो. ठीक आहे. आता ही जी रोटेशन मी दाखवलं हे कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला रोटेट होतात ना तुमचे रेज, किंवा मग क्लॉकवाईजला रोटेट होत असेल तुमचं लाईट असं. ठीक आहे. ते डायग्राम इतक्या काही परफेक्ट काढत नाही, तुम्हाला समजण्यापुरतं सांगतोय मी फक्त. एक तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल तुमचा प्लेन पोलराइज्ड लाईट, किंवा राईट हँड साईडला रोटेट होईल, क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल. ठीक आहे. मग ही जी प्रॉपर्टी असते तुमची ऑर्गॅनिक कंपाऊंडची, एखाद्या प्लेन पोलराइज्ड लाईटला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करण्याची टेंडन्सी असते ऑर्गॅनिक कंपाऊंडची, त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. डेफिनेशन बघा काय लिहिली आहे मग आपण. when plane polarized light pass through a solution of organic compound, then it is found that this plane polarized light either rotated in clockwise or anti-clockwise direction. That property of organic compound to rotate plane polarized light either in clockwise or anti-clockwise direction, such a property is called as optical activity. म्हणजे हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची ही जी काही प्रॉपर्टी आहे, प्लेन पोलराइज लाईटला काय करायची, रोटेट करायची, एक तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. त्याच प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. समजा या ऑर्गॅनिक कंपाऊंडने तुमचा प्लेन पोलराइज लाईट एक तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जर रोटेट केला तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. काय म्हणतो, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. हा, आणि समजा प्लेन पोलराइज लाईट रोटेट झाला नाही, ऍज इट इज, समजा तुमचा जो प्लेन पोलराइज लाईट आहे तो असाच राहिला, प्लेनच राहिला बा तो, त्याचं रोटेशन झालं नाही, तर तो जो सबस्टन्स असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड तो कसा असेल, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. समजा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडने प्लेन पोलराइज लाईटला रोटेट केला नाही तर तो कसा असतो, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतो. मग त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आयसोमर असतात. जर समजा याला आपण डी कन्सिडर केला तर याला एल करावं लागतं. मग आता डी आणि एल म्हणजे काय नेमकं ते पुढे बघायचे. ठीक आहे. तुम्हाला ही कन्सेप्ट कळली का? when plane polarized light pass through a solution of any organic compound, then it is found that this plane polarized light either rotated in clockwise or anti-clockwise direction. Such a property of organic compound to rotate plane polarized light is called as optical activity. ही जी टेंडन्सी असते एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करायची, एक तर क्लॉकवाईजला रोटेट करेल किंवा अँटी क्लॉकवाईजला रोटेट करेल, त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो. ठीक आहे. त्याच्या पुढचा जो कन्सेप्ट मी तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला आहे तो असेल डी अँड एल आयसोमर्स. ठीक आहे. किंवा रेसेमिक मिक्सचर देऊन टाकले मी अगोदर सोडून. ठीक आहे. थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी तिथे, की समजा तुमचा जो प्लेन पोलराइज लाईट आहे तो समजा राईट हँड साईडला रोटेट झाला, म्हणजे जर तो क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होत असेल तर त्या टाईपच्या सबस्टन्सला, त्या टाईपच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स म्हणतो. ठीक आहे.
डेक्स्ट्रोरोटेटरी सबस्टन्स. मग याची डेफिनेशन कशी लिहिलेली आपण, ठीक आहे. त्याला डी ने किंवा पॉझिटिव्ह साईनने रिप्रेझेंट करतो आपण. जर समजा याची डेफिनेशन काय सांगितली बघा मी तुम्हाला, इफ एनी सबस्टन्स, इफ एनी कंपाऊंड और सबस्टन्स, इफ एनी कंपाऊंड rotate plane polarized light in right hand side म्हणजेच clockwise direction, ठीक आहे, clockwise, then it is called as dextrorotatory substance. ओके, dextrorotatory सबस्टन्स. ओके, त्याला रिप्रेझेंट कशाने करतो आपण, डी ने किंवा पॉझिटिव्ह साईनने. ठीक आहे. जर समजा प्लेन पोलराइज लाईटला क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट केलं किंवा राईट हँड साइडला रोटेट केलं, तर तो जो काही सबस्टन्स असेल ज्याने त्या प्लेन पोलराइज लाईटला रोटेट केलं राईट साइडला, तो सबस्टन्स कसा असतो, डेक्स्ट्रोरोटेटरी सबस्टन्स असतो. आणि समजा इफ एनी कंपाऊंड रोटेट प्लेन पोलराइज लाईट इन लेफ्ट हँड साइड और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, ठीक आहे, त्या सबस्टन्सला म्हटलं जातं लिओ रोटेटरी सबस्टन्स. काय म्हटलं जातं, लिओ रोटेटरी सबस्टन्स. लिओ रोटेटरी म्हणजे काय आणि डेक्स्ट्रोरोटेटरी म्हणजे काय लक्षात ठेवा. व्हेन any substance rotate plane polarized light in clockwise direction, then it is called as dextroisomer or dextrorotatory substance. And if any organic compound rotate plane polarized light in anti-clockwise direction, then this substance is called as levorotatory substance and it is denoted by small l or negative sign. समजल्या दोन कन्सेप्ट. समजा प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट हँड साइडला रोटेट केलं तर डेक्स्ट्रोरोटेटरी सबस्टन्स आणि लेफ्ट हँड साइडला रोटेट केलं तर लिओरोटेटरी सबस्टन्स. ओके, मग बघा काही वेळेस काय होतं, आपल्याला डी आणि एल चं इक्विमोलर मिक्सचर भेटतात. रिएक्शन झाली की दोन प्रकारचे आयसोमर भेटतात, डी आयसोमर पण भेटतो आणि एल आयसोमर पण भेटतो. जसं की SN1 मेकॅनिझम मध्ये झालं, तुम्हाला बॅक साइड अटॅकचा पण प्रोडक्ट भेटला, फ्रंट साइड अटॅकचा पण प्रोडक्ट भेटला, बरोबर. तर त्याच्यामध्ये समजा बॅक साइडने अटॅक झालेला समजा डी असेल तर फ्रंट साइडने अटॅक झालेला काय असतो, एल असतो. मग अशा वेळेस डी आणि एलचं समजा 50-50% मिक्सचर भेटलं आपल्याला, तर काय होतं की डी आणि एल एक काय होतोय तुमचा क्लॉकवाईज रोटेट होणारा असेल, एक काय करेल प्लेन पोलराइज लाईटला क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करेल, तर दुसरा काय करेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करेल. दोघंही ऑप्टिकली ऍक्टिव्हच असतात, बट दोघांचं जो मिक्सचर भेटलं तर काय होतं, दोघांचं एकमेकांसोबत काय होऊन जातं, कॅन्सलेशन होऊन जातं. ठीक आहे, मग त्याच्यामुळे त्याची जी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असते ती काय होते, झिरो होते. आता हे थोडंसं डोक्याच्या वरतून जात असणार 100%, पण समजेल, 2 मिनिटं थांब. थोडा पुढचा कन्सेप्ट झाला की तुम्हाला हे सगळं कळून जाईल. ठीक आहे, तर डी आणि एल म्हणजे काय ते तुम्हाला कळलं. जर प्लेन पोलराइज लाईट राईट हँड साइडला रोटेट करत असेल एखादा सबस्टन्स तर तो असतो डेक्स्ट्रोरोटेटरी सबस्टन्स, आणि एखादा सबस्टन्स जर प्लेन पोलराइज लाईटला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करत असेल तर तो असतो तुमचा लिओ रोटेटरी सबस्टन्स. तर त्याला डी ने रिप्रेझेंट करतो डेक्स्ट्रोरोटेटरीला आणि लिओ रोटेटरीला एल ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हे तर तुम्हाला कळलं असेल डेक्स्ट्रो आणि लिओ रोटेटरी सबस्टन्सेस म्हणजे काय ते. ठीक आहे, मग हे जे असतात ना, जे प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करण्याची ज्यांची टेंडन्सी असते ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या हाताचे जे 5 बोट आहेत, पंजाला समजा तुम्ही असं आरशासमोर पकडलं, बरोबर, आरशासमोर पकडलं आणि एक्झॅक्टली जर समजा तुम्ही त्याच्यावरती ठेवायचा प्रयत्न केला, आता इथे मॅच होणार नाही, ते मला कॅमेरावरती घेऊन जावं लागेल. ठीक आहे, तर काय होईल, तुमचा एक्झॅक्टली मॅच होतो तो हात. आरशावरती ठेवून बघा, एक्झॅक्टली अंगठ्यावर अंगठा येईल, ह्या बोटावर हेच बोट येईल, या बोटावर हेच बोट येईल, करंगळीवर करंगळीच येईल, बरोबर. मग त्या ज्या मिरर इमेजेस असतात त्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात, सॉरी सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात. हे दोन हात समजा मी एकमेकांवरती ठेवले असे तर ते काय होतात, परफेक्टली एकमेकांवरती काय होतात, सुपर इम्पोज होतात, सुपर इम्पोजेबल. मग बरोबर, मग पुढचा कन्सेप्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला हे एक्झाम्पल सहित मला सांगता येईल. ठीक आहे, तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, समजा मी असा हात पकडला आरशा समोर आणि हा असा दिसला मला तिकडून, तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणाल ना तुम्ही त्याला. फॉर एक्झाम्पल आता माझा हा जो अंगठा ज्या साईडला मला इकडून दिसतोय, कोणत्या साईडला दिसतोय, तो राईट हँड साईडला, त्याच साईडला तिकडे पण दिसतोय, म्हणजे ऑप्टिकली काय झालंय, इनऍक्टिव्ह झालं. ठीक आहे, बट समजा आता तुम्हाला सांगायसाठी एक्झाम्पल सांगावं लागेल. मी जे इथून शूट करतोय, समजा माझ्याकडची जी लेफ्टची बाजू आहे ती तुम्हाला राईटला दिसते आणि राईटकडची जी बाजू आहे ती तुम्हाला समजा लेफ्टला दिसते, तर त्यावेळेस तशा स्पेसेसला काय म्हणतो आपण, ऑप्टिकली ऍक्टिव्ह स्पेसेस म्हणतो. ठीक आहे, त्या स्पेसेसला काय म्हटलं जातं, ऑप्टिकली ऍक्टिव्ह स्पेसेस म्हटलं जातं.
जर त्याची मिरर इमेज फॉर्म होत असेल तर काहीतरी फरक दिसला पाहिजे मिरर मध्ये, तर त्याला म्हणतात ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपण इथे लॅक्टिक ऍसिडचं एक्झाम्पल, लॅक्टिक ऍसिडचा फॉर्म्युला असतो, त्याला 4 वेगवेगळे ग्रुप जोडलेले असतात सेंटरच्या कार्बनला. अशा टाईपच्या कार्बनला म्हटलं जातं कायरल कार्बन ऍटम. काय म्हटलं जातं? कायरल कार्बन ऍटम. ज्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप जोडलेले असतात त्या कार्बनला म्हणतात कायरल कार्बन ऑर असिमेट्रिक कार्बन ऍटम. काय म्हणतात? कायरल ऑर असिमेट्रिक कार्बन ऍटम. मग ज्या मॉलिक्युल मध्ये असा असिमेट्रिक कार्बन असतो किंवा कायरल कार्बन ऍटम असतो, ते त्याची स्वतःची मिरर इमेज फॉर्म करतात आणि त्याच्यामुळे ते कसे असतात? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, मी इथे लॅक्टिक ऍसिडचं एक्झाम्पल घेतो. बघा, आता लॅक्टिक ऍसिड मध्ये जसं मी ऑलरेडी सांगितलं की 4 वेगवेगळे ग्रुप असतात. सेंटरच्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप जोडलेले असतात. ठीक आहे. याची जर तुम्ही मिरर इमेज बघितली स्टुडंट कोणाची लॅक्टिक ऍसिडची, तर तुम्हाला असं दिसतं की या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप जोडले. 4 वेगवेगळे ग्रुप जोडलेले असलेल्या कार्बनला काय म्हणतो आपण? कायरल कार्बन. The carbon atom which is bonded to 4 different atoms or 4 different group of atoms, that type of carbon atom is called as chiral carbon atom or asymmetric carbon atom. ठीक आहे. मग जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असं कायरल सेंटर असतं किंवा कायरल कार्बन एटम असतो, त्या टाईपचा जो मॉलिक्युल असतो तो शक्यतो काय असतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो म्हणजे काय असतं स्टुडंट? लक्षात घ्या. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो म्हणजे काय? त्याची मिरर इमेज फॉर्म होते. मिरर इमेज फॉर्म होते म्हणजे काय होतं? तर त्याच्यामध्ये आपल्याला आता बघा, जो ग्रुप आपल्याला इकडे राईट साईडला दिसतोय तो आता इमेज मध्ये कुठे दिसेल? लेफ्ट साईडला दिसेल. समजतंय? आणि जो राईट साईडला दिसतोय तो कुठे दिसेल आता? सॉरी, जो राईटला दिसतोय तो लेफ्टला दिसेल, जो लेफ्टला दिसतोय तो राईटला दिसेल. वरच्या आणि खालच्या ग्रुपमध्ये काही फरक पडणार नाही, त्याची काही गरज नाही. ठीक आहे. तर आता समजा बघा, ही जी इकडचा जो ओरिजिनल कंपाऊंड आहे, त्या ओरिजिनल कंपाऊंडला समजा मी उचललं ऍज इट इज जसं तसं आणि याच्यावरती ठेवलं या मिरर इमेजवरती, तर तो मॅच होईल का? जसं की आपला हा तळहात, दोघी तळहात एकमेकांवर मॅच होतात परफेक्टली. ठीक आहे. बरोबर, त्याला म्हणतो आपण सुपर इम्पोजेबल. आता ह्या दोन इमेजेस, जो ओरिजिनल कंपाऊंड आहे तो आणि त्याची मिरर इमेज जर एकमेकांवरती उचलून ठेवले तर मॅच होतील का? चारीचे चारी ग्रुप नाही होणार. का नाही होणार? तर हा जो सीओएच आहे तो कोणावरती मॅच होईल? ओएच वरती मॅच होईल. आणि जो ओएच आहे तो कोणावरती जाईल? सीओएच वरती जाईल. म्हणजे या टाईपच्या ज्या मिरर इमेजेस असतात त्यांनाच काय म्हणतो आपण? नॉन सुपर इम्पोजेबल, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. काय म्हणतो? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आणि जेव्हा एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड अशा प्रकारच्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस तयार करू शकतो, तेव्हाच तो काय असतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ऑप्टिकली ऍक्टिव्हचा अर्थ काय? सिम्पली तो त्याची मिरर तयार करू शकतो. वेगळ्या प्रकारे काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला ग्रुपची अरेंजमेंट दिसू शकते आरशामध्ये बघितल्यावरती. त्या टाईपच्या कंपाऊंडला काय म्हणतात? ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स. समजलं? ऑप्टिकली ऍक्टिव्ह केव्हा असतो एखादा कंपाऊंड? जेव्हा त्याच्याकडे काय असेल? कायरल कार्बन ॲटम असेल. ठीक आहे. त्यावेळेस तो त्याची मिरर तयार करू शकतो. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं लॅक्टिक ऍसिडचं. अजून एखादं एक्झाम्पल तुम्ही बनवू शकता. 2 क्लोरो, कलर वेगळा घेतो. 2 क्लोरो पेंटेनही घेऊ शकतो आपण बघा, किंवा 2 क्लोरो ब्युटेन घेऊ शकता. CH3 CH Cl C2H5. आता हा 2 क्लोरो पेंटेन आहे. बरोबर, सॉरी, ब्युटेन नाही, पेंटेन घ्यावं लागेल. ब्युटेन नाही घेता येणार. तर लक्षात बघा, याच्यामध्ये मोजून बघा किती कार्बन आहेत? 2 अधिक 1 3 आणि हे 4. 4च कार्बन. 2 क्लोरो ब्युटेन आहे. 2 क्लोरो ब्युटेन समजा आपण हा घेतला आणि बघा तुम्ही आता हा जो सेंटरला कार्बन आहे, एक्झॅक्टली याला 4 वेगवेगळे ग्रुप जोडलेले दिसतात आपल्याला. सेम ग्रुप आहे का? एकतरी सगळे वेगवेगळे ग्रुप आहेत. हायड्रोजन, मिथिल ग्रुप, इथिल ग्रुप आणि क्लोरीन. ठीक आहे. समजा तुम्ही याची मिरर इमेज तयार करायला गेलात. तयार करण्यापेक्षा समजा तुम्ही याला आरशात बघितलं, मिरर मध्ये बघितलं, तर कसं दिसेल तुम्हाला याचं स्ट्रक्चर? जो लेफ्टचा ग्रुप आहे तो कुठे दिसेल? राईटला दिसेल. जो राईटचा ग्रुप आहे तो कुठे दिसेल तुम्हाला? लेफ्टला दिसेल. बरोबर, मिरर मध्ये बघितल्यावर. याचाच अर्थ काय? जर तुम्ही याला उचललं आणि याच्यावरती जर मॅच करायला गेला तर मॅच होईल का? नाही होणार. म्हणजे या मिरर इमेजेस कशा असतील? नॉन सुपर इम्पोजेबल असतील ना. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर्स अँड देअरफॉर दिस कंपाऊंड इज ऑप्टिकली, ऑप्टिकली कसं असेल? ऍक्टिव्ह असेल. ठीक आहे.
आणि ऑप्टिकली इनऍक्टिव्ह म्हणजे काय तर बघा, समजा आपण एखादा असा कंपाऊंड घेऊ ज्याच्यामध्ये कायरल कार्बन ऍटम नाहीये. ठीक आहे, बघा समजा मी घेतला या ठिकाणी CH3 ठीक आहे, थांबा 1 मिनिट. फॉर एक्झाम्पल घेऊ आता या ठिकाणी CH3 CH2 CH3 CH2 Cl. समजा मी इथिल क्लोराईड घेतला, तर समजा याच्यामध्ये आपल्याला सेकंड कार्बन आयटमला समजा कायरल कार्बन आयटम आहे का नाही ते चेक करायचं. तर कसं चेक करा, बघा आता ह्या कार्बनला तुम्हाला दोघीचे दोघी सेम ग्रुप दिसतात, हायड्रोजन इकडे पण आहे इकडे पण आहे. समजा सारखे ग्रुप एकापेक्षा जरी जास्त असले तरी तो कार्बन अकायरल असतो. ओके, आणि अकायरल कार्बन आयटम जर असेल तर तो त्याची मिरर इमेज तयार करूच शकत नाही ना. काय दिसेल तुम्हाला मिरर मध्ये, दोघीकडे हायड्रोजनच दिसेल ना. इथे वरचा ग्रुप आणि खालचा ग्रुप तर सेम दिसतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. बट लेफ्ट आणि राईटचा ग्रुप जर सारखा दिसतोय, तर तुम्ही ह्या कंपाऊंडला उचलून त्याच्या मिरर वरती जर ठेवलं तर काय होईल, हा हायड्रोजन या हायड्रोजन वरती येईल आणि हा हायड्रोजन या हायड्रोजन वरती येईल. म्हणजेच ह्या ज्या मिरर इमेजेस असतील ह्या कशा असतील, सुपर इम्पोजेबल असतील. जसे आपले तळ हात एकमेकांवरती सुपर इम्पोज होतात, तशा त्या दोघी कंपाऊंड काय होतील, एकमेकांवर सुपर इम्पोज होतील. म्हणजेच ते काय असेल, हे कंपाऊंड आणि त्याची मिरर कशी असेल, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असेल. मग सगळ्यात महत्वाची कंडिशन कुठली ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीसाठी, तर कायरल कार्बन आयटम असला पाहिजे. ओके, कायरल सेंटर असेल तर मग तो काय करू शकतो, त्याची मिरर इमेज तयार करू शकतो. ठीक आहे, मग अशा मिरर्स मध्ये विशेष करून काय असतं स्टुडंट, लक्षात घ्या. जर समजा पहिला कंपाऊंड तुमचा जो असेल, आपण मगाशी जे एक्झाम्पल घेतलं होतं तेच घेऊ, लॅक्टिक ऍसिडचं. समजा फर्स्ट कंपाऊंड जो असेल तो डेक्स्ट्रो असेल, तर सेकंड कंपाऊंड काय असतो, त्याचा मिरर इमेज जी असते ती काय असते, लिओ असते. ठीक आहे, आपण मगाशी बघितलं ना, डेक्स्ट्रो रोटेटरी, लिओ रोटेटरी. समजा इथे काय पाहिजे तुम्हाला, COOH, आणि हा जो इकडचा जवळचा ग्रुप आहे तो जवळच दिसतो, बरोबर, मिरर मध्ये. तर मग हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतील, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. ओके, देअरफॉर दे आर ऑप्टिकली कशा असतील, ऍक्टिव्ह असेल हा कंपाऊंड, कारण याच्याकडे काय असतो, कायरल सेंटर आहे दोघां म्हणजे मेन कंपाऊंड मध्ये. म्हणूनच त्याची मिरर इमेज तयार केली नॉन सुपर इम्पोजेबल, आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. त्याची मिरर तयार होते, काहीतरी वेगळेपण आहे त्याच्या मिरर मध्ये. ओरिजिनल कंपाऊंड आणि मिरर मध्ये काहीतरी डिफरन्स आहे, त्याच्यामुळे ते नॉन सुपर इम्पोजेबल आहे, बरोबर. मग जर समजा हा फर्स्ट जो कंपाऊंड असेल हा डी असेल, तर त्याचा जो मिरर असेल ती काय असते, यल असते. कारण अरेंजमेंट बदलली ना ग्रुपची, लेफ्टचा राईटला झाला, राईटचा काय झाला, लेफ्टला झाला. त्याच्यामुळे जर फर्स्ट प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साईडला रोटेट करत असेल तर त्याला आपण डेक्स्ट्रो म्हणू, आणि त्याची जी मिरर असेल ती काय करेल, ऑब्व्हियसली ग्रुपची अरेंजमेंट चेंज झाली ना, अपोजिट झाली. मग तो काय असतो, लिओ आयसोमर असतो, बरोबर. मग त्याच्या पुढचं लास्ट टर्म आपण आता डिस्कस करायची बाकी. मी तुम्हाला कायरल सेंटर सांगितलं, म्हणजे असिमेट्रिक कार्बन आयटम, डेक्स्ट्रो रोटेटरी, लिओ रोटेटरी, आणि एक छोटीशी टर्म ती आहे तुमची रेसेमिक मिक्सचर. जसं आपल्याला SN1 रिॲक्शन मध्ये रेसिमिक मिक्सचर भेटलं होतं डेक्स्ट्रो आणि लिओचं, बरोबर. रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला असं मिक्सचर भेटतं डी आणि एलचं, इक्विमोलर मिक्सचर, इक्विमोलर मिक्सचर ऑफ डी अँड एल आयसोमर्स इज कॉल्ड एज रेसिमिक मिक्सचर. जेव्हा दोन प्रकारचे प्रोडक्ट भेटतात, एक प्रोडक्ट तुमचा डेक्स्ट्रो असतो आणि एक लिओ असतो, दोघांचं समजा 50-50% मिक्सचर भेटलं, इक्विमोलर मिक्सचर भेटलं, इक्विमोलर मिक्सचर, इक्विमोलर मिक्सचर ऑफ डी अँड एल आयसोमर्स इज कॉल्ड एज रेसिमिक मिक्सचर. आणि हे जे रेसिमिक मिक्सचर असते याच्यामध्ये काय होतं, या डी ची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, एल ची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, दोघांमध्ये कन्फिगरेशन अपोजिट आहे. हे काय होऊन जाते, एकमेकांसोबत कॅन्सल होऊन जाते, आणि तो कंपाऊंड कसा असतो, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह होतो. हे जे मिक्सचर असतं त्या मिक्सचर बद्दल बोलतोय बरं का आपण. रेसिमिक मिक्सचर कसं असतं, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतं. कारण एकामध्ये काय तुमचं डी कन्फिगरेशन असेल तर दुसऱ्याचं यल असतं, ते एकमेकांसोबत कॅन्सल आउट होऊन जातं, आणि काय होतं, तो कंपाऊंड कसा होतो, जे मिक्सचर असेल ते कसं होतं, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह होतं. ठीक आहे, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. हे सगळ्या गोष्टी आपण काय बघितल्या लास्ट लेक्चर मध्ये, आपल्याला लास्ट नोट्स मध्ये दिलेल्या आहेत. त्या नोट्स तुम्ही पूर्ण केलेल्याच असतील. एखादा कुठला पॉईंट बाकी आहे का तो चेक करतो. हा, इनॅन्शिओमर्स सोपा आहे, याच्याशीच रिलेटेड कन्सेप्ट आहे. इनॅन्शिओमर्स म्हणजे काय, इनॅन्शिओमरची डेफिनेशन आपण काय डिस्कस केली बघा, लास्ट डेफिनेशन. व्हॉट आर इनॅन्शिओमर्स,
स्टेरिओ आयसोमर्स स्टेरिओ आयसोमर्स स्टेरिओ आयसोमर्स म्हणजे काय, मागच्या वर्षी डेफिनेशन बघितली, फॉर्म्युला सेम, ग्रुप सेम, सगळं सेम, फक्त काय त्यांची अरेंजमेंट काय असते, 3D स्पेस मध्ये त्यांची अरेंजमेंट काय असते, डिफरंट असते. त्या टाईपच्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, स्टेरिओ आयसोमर्स म्हणतो. ओके, स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. जसं आता आपण लॅक्टिक ऍसिड साठी बघितलं, विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर and which can rotate plane polarized light either in clockwise or anti-clockwise direction. That type of compounds or that type of isomers are called as enantiomers. Enantiomers म्हणजे काय, तर आता आपण जे काही कंपाऊंड बघितले आता याच्या अगोदर, 2-chlorobutan आणि लॅक्टिक ऍसिड, हे यांच्या जे आपण ह्या पेअर ड्रॉ केल्या होत्या ना स्टुडंट, हे काय असतात एकमेकांचे इनॅन्शिओमर्स असतात. स्टेरिओ आयसोमर्स तर आहेतच, त्याच्यासोबत काय असतात ते इनॅन्शिओमर्स, म्हणजे त्याच टर्मला इनॅन्शिओमर्स म्हणतो बा आपण, की पोझिशन तर वेगळी असतेच ग्रुपची, त्याच्यासोबत त्यांच्यामध्ये काय बघायला भेटतं आपल्याला, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघायला भेटते. ते काय करतात, प्लेन पोलराइज लाईटला समजा एक राईट हँड साईडला रोटेट करत असेल तर दुसरा काय करतो, लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो. आणि अशाच टाईपच्या पेअर ऑफ कंपाऊंडला काय म्हटलं जातं, इनॅन्शिओमर्स म्हटलं जातं. समजा हा डी असेल तर हा काय असतो, यल असतो. एक डेक्स्ट्रोरोटेटरी असेल तर दुसरा लिओरोटेटरी असतो. ठीक आहे, आणि याच पेअर ऑफ कंपाऊंडला आपण काय म्हणतो, इनॅन्शिओमर्स म्हणतो. इनॅन्शिओमर्स डेफिनेशन कशी लिहिली असेल आपण, अ पेअर ऑफ कंपाऊंड्स और पेअर स्टेरिओ आयसोमर्स which are non-superimposable mirror images of each other and which can rotate plane polarized light either in clockwise or anti-clockwise direction थ्रू सेम अँगल सेम असतो, रोटेट करतील ते एकतर क्लॉकवाईजला रोटेट करतील किंवा अँटी क्लॉकवाईजला रोटेट करतील, असं प्लेन पोलराइज लाईटला. बट हा जो अँगल असतो ना रोटेशनचा, तो कसा असतो, सेम असतो. लेफ्टला रोटेट करू दे नाही तर राईटला रोटेट करू दे, एक डी असेल तर दुसरा यल असतो. जे काही रोटेशन होतं राईटला किंवा लेफ्टला त्याचा अँगल सेम असतो, बट डायरेक्शन अपोजिट असते ना. त्या टाईपचे जे स्टेरिओ आयसोमर्स आहेत, जे प्लेन पोलराइज लाईटला लेफ्टला किंवा राईटला रोटेट करतात, तशा पेअर ऑफ आयसोमर्सला काय म्हटलं जातं, इनॅन्शिओमर्स म्हटलं जातं. ठीक आहे, डेफिनेशन नीट वाचा, जर काही कळलं नाही तर विचारा. ठीक आहे, आय होप तुम्हाला या सर्व टर्म आजच्या लेक्चर मधल्या समजल्या असतील. तर काही कळलं नाही तर नक्की विचारा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढच्या ज्या टाईपच्या रिॲक्शन आहेत, आपण काय बघतोय, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड डिस्कस करतोय मागच्या काही लेक्चर पासून. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा हा पार्ट आपला इथे संपला. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय, SN1 SN2 मेकॅनिझम, ते चांगलं करा. आणि आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे इलिमिनेशन रिॲक्शन आणि रिॲक्शन विथ मेटल्स. अल्किल हलाइडच्या आपण प्रॉपर्टीज बघतोय, केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये आता पुढच्या 2 टाईपच्या रिॲक्शन बघायच्यात, एक आहे इलिमिनेशन रिॲक्शन आणि दुसरी आहे रिॲक्शन विथ मेटल्स. तर ते एका लेक्चरमध्ये, बहुतेक उद्याच्या लेक्चरमध्ये आपण संपवायचा प्रयत्न करू दोघी टाईपच्या रिॲक्शन, कारण एकच रिॲक्शन आहे, एक मेटलच्या 2-3 रिॲक्शन आहेत, बाकी इलिमिनेशन मध्ये एकच रिॲक्शन आहे. ही होती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, पुढची इलिमिनेशन आणि रिॲक्शन विथ मेटल्स. तर पुढच्या 1-2 लेक्चरमध्ये ते संपून जाईल. मग पुढचा पार्ट जो राहील तो अरिल हलाइड्सशी रिलेटेड राहील. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबू. जर काही अडचण असेल तर विचारत चला, घाबरू नका आणि काळजी घ्या स्वतःची. ठीक आहे.